हॅलो फ्रेंड्स, आज ऑर्डर आहे बेबी शॉवरची आणि रॅपिडोवरून बुक केलेली आपली ऑटो आलेली आहे। मी आणि प्राप्ती चाललो आहोत ऑर्डरला। आजची ऑर्डर आहे प्रसाद फूड डिवाइन मध्ये आणि आम्ही पोहोचलो आहोत। आज इथे 2 बेबी शॉवर होणार आहेत। जसं आम्ही बँक्वेट मध्ये एंटर केलं तर आतमध्ये खूप सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आणि आज इथे 2 बेबी शॉवर होणार आहेत, वहिनी आणि नंदेचं। क्लायंटला यायला अजून उशीर आहे, तोपर्यंत आपण सेटअप लावून घेऊया। क्लायंट्स आलेले आहेत। प्राप्ती इथे त्यांचं हेअर प्रिपरेशन करत आहे। ह्या आहेत त्यांच्या साड्या, एक आहे ब्ल्यू आणि एक आहे पिंक। त्याबरोबर हे आहेत आपले दुसरे क्लायंट आणि ह्यांचा आता आपण मेकअप स्टार्ट करत आहोत। ह्या ज्या क्लायंट आहेत ह्यांच्या छोट्या बहिणीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा ब्राईडचा हळदीचा आणि संगीतचा मेकअप मी केला होता आणि त्यातूनच आपल्याला ही सेकंड ऑर्डर मिळालेली आहे। आणि ह्या आहेत त्यांच्या मोठ्या सिस्टर, ह्यांचं बेबी शॉवर आहे, त्याचबरोबर त्यांच्या वहिनीचं सुद्धा बेबी शॉवर आहे। 6 वाजता बेबी शॉवरचं टायमिंग दिलेलं आहे आणि 5 वाजता फोटोग्राफर येणार आहे। आपण 1 बाय 1 मेकअप करायला घेतलेला आहे। ह्यांचा मेकअप होत आहे तो परत त्यांची हेअरस्टाईलचं प्रिपरेशन चालू आहे। ह्यांचा मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता आपण करायला घेऊया सेकंड क्लायंट। ह्या आहेत वहिनी आणि ह्यांचा सुद्धा आपण लास्ट टाइम सायडर मेकअप केला होता आणि आज आपण त्यांचा बेबी शॉवरचा मेकअप करत आहोत। आता आपण यांना साडी ड्रेप करून घेऊया, म्हणजे त्या फोटोशूट करायला जायला मोकळ्या। क्लायंटची साडी खूपच सुंदर आहे, एकदम लूज फॅब्रिक आहे, त्यामुळे व्यवस्थित ड्रेप सुद्धा झालेली आहे। साडी ड्रेप झालेली आहे। त्यांचं फायनल लिपस्टिक बाकी होती आणि ती आता आपण त्यांना लावत आहोत। मेकअपला व्यवस्थित सेट करून घेऊया आणि इथे आपला मेकअप झालेला आहे। बेबी शॉवर साठी त्यांनी खूप छान शोल्डर पट्टा आणलेला आहे, तुम्ही बघू शकतात। आणि आता तो आपण त्यांना वन साइड फिक्स करून देत आहोत। अशा प्रकारे बेबी शॉवर साठी एक क्लायंट आपली रेडी झालेली आहे। ह्यांचा लुक कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। त्या आता त्यांच्या शूट साठी गेलेले आहेत। आता आपण करायला घेऊया दुसऱ्या क्लायंट। बेबी शॉवर असून सुद्धा क्लायंटने हातावर मेहंदी काढली नव्हती, म्हणून मी त्यांना विचारलं तर ते बोलले की आमच्यामध्ये मेहंदी नाही काढत, ते लोक आलताच लावतात। मी त्यांना आलता लावायला मदत केली, त्यांनी एका हाताला लावली होती, त्याचबरोबर बॅक साइडला त्यांना प्राप्तीने खूप सुंदर अशी सिंपल मेहंदी काढून दिली। त्यानंतर ह्यांना सुद्धा आता आपण साडी ड्रेप करून घेऊया। दोघींच्या पण साड्या सेम होत्या, फक्त कलर वेगळा होता, त्यामुळे दोन्ही साड्या व्यवस्थित ड्रेप झालेल्या आहेत। दोन्ही क्लायंटने साऊथ इंडियन ज्वेलरी घालायचं ठरवलं होतं, त्यामुळे त्यांनी फ्लावर ज्वेलरी घातलेली नाहीये। ह्या क्लायंटची सेकंड प्रेग्नेन्सी आहे आणि हा आहे त्यांचा फायनल लुक आणि हा त्यांचा मोठा मुलगा। ह्यांची तयारी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा। बाहेर आलो तर ह्यांचं फोटोशूट चालू होतं, त्यामुळे ह्यांचं थोडंसं आम्ही सुद्धा फोटोशूट करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी। तेवढं स्टार्टर चालू झालंच होतं, आम्ही ते टेस्ट केलं आणि मग आम्ही निघालो घरी। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय, स्टे ट्यून, फॉलो फॉर मोर।